जळगाव येथे एका पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभामध्ये राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बोलता बोलता त्यांचा शब्द गेला। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आणि या शब्दामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। आणि त्याचाच भाग म्हणून अहमदपूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। राज्याचे माजी मंत्री विनोदराव पाटील माझ्या सोबत आहेत बोलण्यासाठी। नुकताच तुम्ही निषेध व्यक्त केलेला आहे सहकार मंत्र्याचा आणि तीव्र अशा शब्दामध्ये व्यक्त झालात, काय भावना आहेत तुमच्या? आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र आज ओल्या दुष्काळामध्ये या ठिकाणी झुंज देत असताना एक आमच्या मतदारसंघातला आमदार सहकार मंत्री आज मोठ्या प्रमाणात काहीतरी शेतकऱ्याला मदत करून आपल्या मतदारसंघाची मान शान उंचावतील अशी आमच्या मतदारसंघातल्या तमाम लोकांना या ठिकाणी अपेक्षा होती। पण कालचं जे त्यांचं शेतकऱ्यांचं बद्दलचं जे वक्तव्य या ठिकाणी ऐकलं तर मीच नाही, तुम्ही सुद्धा चॅनल म्हणून या मतदारसंघामध्ये सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं या ठिकाणी काम करत असताना आपल्यासुद्धा सगळ्यांच्या ज्या काही भावना झालेल्या आहेत, जे आज जे महाराष्ट्रामध्ये जे आपल्या मतदारसंघाच्या आमदाराची मंत्र्याची जे नामुष्की या ठिकाणी गेलेली आहे ते भरून न करणारी या ठिकाणी झालेली आहे। आपल्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही या मतदारसंघातल्या मतदारांचे, या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नाक घासून या ठिकाणी तुम्ही माफी मागितली पाहिजेत आणि पुन्हा माझ्या तोंडून अशा पद्धतीचा अपशब्द जाणार नाही, अशा पद्धतीच्या कुणाच्या भावना माझ्याकडनं दुखवणार नाहीत, अशा पद्धतीची या ठिकाणी कबुली आपण दिली पाहिजेत। आणि सहकार मंत्री म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर जी काही शेतकऱ्याची मागणी आहे की 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला अनुदान मिळवून देण्याच्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, नाही शेतकऱ्याला देण्यासाठी आपण भाग शासनाला पाडावं आणि सरसकट कर्ज, कारण आता तुमचं त्याच वेळेस नुसती माफी मागून शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही। ज्या दिवशी तुम्ही सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ कराल त्या दिवशी लोकांना वाटेल अरे ठीक आहे, आमच्या माणसाने बोलला, चूक केली, माफी मागितली, पण या ठिकाणी करून दाखवलं, अशा पद्धतीची भावना शेतकऱ्यामध्ये निर्माण होईल। अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण कार्य करावं अशी अपेक्षा आहे। मनोगत व्यक्त करताना तुम्ही गाणं म्हणून दाखवता, नेमकं त्याचं काय गमक आहे? शिवाजीराव आपल्या सगळ्याला माहिती आहे, तुम्ही सगळ्या घटनेचे साक्षीदार आहेत। निवडणुकीमध्ये निवडणूक होत असते, लोकशाहीमध्ये कोणीतरी निवडून येतोय, कोण तर पराभूत होते। पराभव झाल्याच्या नंतर साहजिक आहे दुःख होणं, वाईट वाटणं आणि दुसऱ्या दिवशी आपण विसरून जातो। मला खूप वाईट वाटलं ज्या दिवशी पराभव झाला, पण ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशी आपल्या इथल्या आमदाराला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं, सहकार मंत्रीपद मिळालं, त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी तर शुभेच्छा दिल्या असतील, पण मलाही अंतकरणातून असा आनंद झाला। मी गाणं लावायला लावलं, आमच्या इथं बसलो मी घरी, जिंकून पड आला माझा ग पैलवान, माझा ग पैलवान, माझा ग पैलवान। पण आता असं वाटतंय काय, जेव्हा तुम्ही आनंद व्यक्त केला तेव्हा तर बघितलं नाही, परंतु आता खऱ्या अर्थाने आनंद झालाय का हेच सुद्धा मला विचारायचं आहे। सगळी कोण आबरू घातीला माझ्या ग फडतुशान, माझ्या ग या फडतुशान, माझ्या ग या फडतुशान, सगळीच आबरू घालीला माझ्या ह्या आमदारान। त्याचबरोबर डॉक्टर गणेश कदम देखील माझ्या सोबत आहेत। ज्यावेळेस ह्या घटनेची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली त्यावेळेस मी स्वतः आमदार साहेबांच्या सहकार मंत्र्याच्या घरी होतो आणि मी त्यांना प्रश्न विचारला। पत्रकारांनी काय प्रश्न विचारायचा
हे पत्रकारांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये, परंतु पत्रकारांच्या याच्यावरती तुम्ही सुद्धा प्रश्न विचारता की तुम्ही असं तेच विचारायचं होतं, तुम्हाला काय नेमक्या तुमच्या भावना होत्या हेच मला विचारायचं होतं, परंतु तुम्ही आता एकही पत्रकार त्याला विचारायला तयार नाही. काल त्यांना म्हणण्याच्या आधी साहेब ही चुकले म्हणे आणि त्याला बोलू तर द्या. अरे महाराष्ट्राचा पत्रकार तोंडावर थुकायला लागलेत आणि तुम्ही म्हणताय माझा साहेब कसा. अरे दिवाळीच्या ऍडव्हर्टाईजनं भागत नाही आपला. पत्रकारांना सुद्धा तुम्ही असं खालच्या ह्याच्यामध्ये बघता, त्याचं काय कारण असावं? पत्रकारांना खालच्या ह्याच्यात बघायचं काम नाही. तुम्ही म्हणत ना साहेब दिवाळीची जाहिरात झाली म्हणजे होणार नाही शिवाजीराव, असं स्पष्टपणे म्हटलं ना, म्हणजे नेमकं पत्रकारांना तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता तुम्ही तसं? लोकशाहीतला चौथा स्तंभ आहे आणि पत्रकार आणि विरोधी पक्ष असो सत्ताधारी पक्ष असो, शिवाजीराव गायकवाडनं प्रत्येक नेत्याला प्रश्न आणि रोखठोक विचारण्याचाच प्रयत्न केला आजपर्यंत, परंतु तुम्ही जे आत्ताचे वक्तव्य केलेत ते कुठेतरी पत्रकार म्हणून माझ्या सुद्धा भावना आहेत, मी तेच तुम्हाला विचारतोय. आज आपण बघताय की कालपासून जे सहकार मंत्र्याचं परवा दिवशी वक्तव्य झालं, परवा दिवशी वक्तव्य झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातला मीडिया, प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो, पूर्ण मीडिया हा निषेध करत होता. प्रत्येक नेता हा निषेध करीत होता. विरोधी पक्षातले नेते तर निषेधच करत होते, पण सत्ताधारी पक्षातले सदाभाऊ खोतसारखे लोक सुद्धा निषेध करीत होते. कारण एवढं वाईट वक्तव्य ह्या चुकीचं आहे, 100% चुकीचं बोलताय. फक्त निषेधच नाही तर त्यांचं अभिनंदनही करण्यात आलं. विलास बडे यांच्या पेजवरती जाऊन पहा, तुम्ही खरं बोललात सहकार मंत्री साहेब, तुम्ही खरं बोललात असं देखील म्हणालेत ना, अभिनंदन केलं. हो बोला तुम्ही बिनधास्त आमचं बोला. बोलल्यानंतर तुम्ही सांगा. तर आम्ही अशा पद्धतीचा निषेध जेव्हा करत होते तेव्हा आम्हाला अपेक्षित आहे, सर्वसामान्य जनतेला अपेक्षित आहे, तुम्ही हा जनतेचा आवाज आहात. आम्ही नेहमीच तुम्हाला एक पुरस्कार केलेला आहे, नेहमीच तुमच्यासाठी आम्ही म्हणतो की आमचा आवाज म्हणून पत्रकार आहे. कारण ही सर्वसामान्य माणूस जो आहे हा त्या माणसाला जाऊन विचारू शकत नाही, हा इथला टोपीवाला माणूस विचारू शकत नाही. आमचा आवाज आहे तुम्ही, जनतेचा आवाज. आणि जेव्हा जनतेचा अपमान होतो, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा अपमान तर झालेलाच आहे, मतदारसंघाचा अपमान झालेला आहे, मतदारसंघातील ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे त्यांचा अपमान झालेला आहे, तेव्हा महाराष्ट्रातली मीडिया जेव्हा या माणसाचा निषेध करत होती त्यावेळेस मतदारसंघातल्या जनतेनं जेव्हा आज आम्ही निषेध करण्यासाठी आलो, पत्रकाराकडून अपेक्षित आहे आम्हाला की त्यांची चिरफाड जास्त झाली पाहिजे. कारण दुहेरी आहे, कारण शेतकरी म्हणून त्यांनी अपमान केलं आणि मतदारसंघातल्या आपण मतदान केलेलं आहे त्यांना, तसा अपमान केलेला आहे. तर जाब विचारावा आणि जाब विचारून, आणि आम्ही नेहमीच आम्ही तर विरोधी पक्षातले आहोत. आमच्या ऐपती माहीत आहेत तुम्हाला, ना पाटील साहेबाकडे कारखाना आहे ना आमच्याकडे कोणते. आम्ही कष्ट करून फक्त आज जे म्हणलेलो होतो आम्ही की पाटील साहेब इथं उन्हातानाचं बसलेले आहेत, ह्यांनी जर नाही बसले असते, जर काही केले असते, असाच आवाज दबला असता. मतदारसंघामध्ये हुकुमशाही येण्याकडे लक्ष नाही. कारण ज्या पद्धतीनं आज सोशल मीडियामध्ये आम्ही निषेध करण्याच्या अगोदरपासून त्याचं क्लॅरिफिकेशनचे कार्यकर्ते देत होते, त्यांचे आज बघा सोशल मीडियामध्ये तेच चालू आहे की आमचे साहेब हे चुकले नाहीत, आमचे साहेब हे चुकले. आम्ही चूक म्हणलंच नाही. त्याच्या आधी कार्यकर्त्यांनी जे बोलले ते बोलले, परंतु स्वतः त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्याच्या पुढे जाऊन मी शेतकऱ्यांची माफी मागतो असं देखील सांगितलं ना. मी तेच सांगतोय आम्ही तुम्हाला, शेतकऱ्याची माफी मागून भागणार नाही. शेतकरी मरू लागला इथं, माफी मागा म्हणजे तुम्ही काही शिव्या द्यायच्या आम्हाला, आमची इज्जत काढायची आणि नंतर माफी मागायची. आम्ही एक जर जोड्यानं मारून पुन्हा माफी मागतो जमणार आहे? आज आम्ही मरू लागलाय, हा शेतकरी ह्याच्या डोळ्यातलं पाणी बघा तुम्ही. त्यांच्या माफीनं आज त्यांचं पोट भरणार नाही. जसं पाटील साहेबांनी सांगितलंय संपूर्ण कर्जमाफी देतो, हे आश्वासन द्या. इथं येऊन महाराजाच्या पुतळ्यापाशी तुम्ही नाक घासा तर हे शेतकरी ठरवतील. माफी देणारे आम्ही कोण आहेत? माफी देणारा सर्वसामान्य शेतकरी आणि आमचा दुहेरी अधिकार आहे त्यांच्यावर. आम्ही मतदार आहोत आणि अशा चुका करून माफी मागून भागणार नाही. तुम्ही शिव्या द्यायच्या आणि दिलगिरी व्यक्त करायची. तुम्ही घोड चूक केलेली आहे, मोठ्या पदावर तुम्हाला झेपना गेले पद. ऍक्सिडेंटल मंत्री येते, अपघातानं झालेले मंत्री आहेत. 3 नंबरचा कॅन्डिडेट निवडून काय येतो आणि आल्यानंतर मंत्रीपद त्याला झेपना गेले. झेपत नसलं तर तुम्ही आज इथं जाहीरपणे या आणि मला झेपत नाही म्हणून सोडून द्या. आणि कुणाचा आदर्श जर बाळगता येत नसेल तर घरचा आदर्श घ्या. बाळासाहेब जाधव साहेबांना आम्ही आजही मानतो, सगळे विरोधी पक्षाचं साहेबांनी आदर्श शक्ती म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि खरोखरच मानतो. आज सेक्युलरिझमची गोष्ट करता तुम्ही, सेक्युलरिझम काय करता? आज मुस्लिम बांधवांना काय तोंड म्हणून जाता तुम्ही? नितेश राणेच्या बाजूला मांडी लावून तुम्ही त्या क्षणाला राजीनामा दिला पाहिजे. तुमच्या पक्षातला मंत्री, तुमचा आमदार संग्राम रोज म्हणतो तुमचा की मस्जिदमध्ये जाऊन घुसून मारू. ही एवढी धुई मारली नाही.
तुम्हीच घंटा घंटा त्या अमित शहावर विरोधात बोलत होता. आज त्यांची तारीफ करण्यापासून चुकत नाहीत. म्हणजे तुम्ही सगळे तत्व बदललेले आहेत. तत्व बदलू तुम्ही आज जनतेपुढे जात आहे. अरे तेवढ्यावरही ठीक होतं, आम्ही मंत्रीपद आले बाबा, बदलला त्यांनी. तर आता मंत्रिपदामध्ये तुम्ही मदत करा. आणि लोकशाहीमध्ये तुमचं महत्व आहे. आमच्याकडून कोणची तुम्हाला वैयक्तिक कोणत्या ह्याच्यात घेण्याचं काही कारण नाही. त्यामुळे आमच्याकडून काही आम्ही दिलगिरी व्यक्त करू, कारण आमच्या आज तीव्र भावना आहेत. माणूस रोडला आल्यावर काय बोलावं हे माणसाला कळत नसते. पण माज आलेल्या माजुऱ्याचा माज उतरा. आम्ही काय मेलेले आहोत शेतकरी. आमच्याकडे माज यायचा काही प्रश्नच नाही. आमच्याकडे काय माज यायला किंवा तुम्हाला काय बोलू शकतो. आज जर तुम्ही आज आवाज घेऊन आलेला नाहीत, समजा आमच्याकडे तुमचा आवाज बहुजनाचा जर आला नसता, आम्ही असंच पडलो असतो, खितपत पडलो असतो. आज काय ताकद आहे शेतकऱ्याची अंगामध्ये, ताकद रग राहिली का? तुम्ही आज लोकशाहीचा तुम्ही मान सन्मान जपावा हीच विनंती आहे तुम्हाला. आणि पाटील साहेबांच्या नेतृत्वात मी राज्यमंत्री विनायकराव पाटील साहेब यांच्याकडे जाणार आहे. मी साहेबांना विचारला तोच प्रश्न तुमच्याकडे घेऊन येणार आहे. तुम्ही म्हणाल की राज्यभरातून त्यांचा निषेध तर होतोच, परंतु एका बाजूने खरं बोलले की खोटं बोलले बाबासाहेब पाटील, हे सुद्धा मान्यच करावं लागेल. नाही, त्यांनी खरं बोलले ना. मग तुमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अगोदर खोटं बोलले होते का? हो, बोलले होते का? त्यांनी सांगावं कर्ज माफ करू 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 म्हणणं हे त्यांचं खोटं होतं ना. मग नाही कर्ज माफ केलं तर आम्ही फलाण्याची औलाद नाही हे बोलणं खोटं. तुम्ही व्हिडिओ पण काढून दाखवला, त्या याच्यावरती मुख्यमंत्र्यांचा सुद्धा तुम्ही राजीनामा मागणार का? नाही, आता कसं आहे आमची नाही, 7/12 कोरा करू म्हणून त्यांचा व्हिडिओ आपण दाखवलात आणि अगदी ते खरं आहे, परंतु मुख्यमंत्र्यांचा सुद्धा राजीनामा मागितला पाहिजे असं माझी वैयक्तिक हे आहे. परंतु तुम्ही ते मागणी लावून धरणार का? जे निवडणुकीमध्ये आश्वासन तुम्ही दिलेत ते जर तुम्हाला पूर्ण करता येत नसतील आणि अशा योग्य वेळी एवढा शेतकरी मागं कधी अडचणीत आला नाही, भविष्यात येईल किंवा शेतकरी राहीलच की नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही खंबीरपणानं शेतकऱ्यांना जे तुम्ही शब्द दिलाय ते तुम्ही पाळला पाहिजेत. नाहीतर तुम्ही राजीनामा देऊन या ठिकाणी मुक्त झालं पाहिजेत. आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आपले सहकार मंत्री या सगळ्यांना माझं आव्हान आहे. धन्यवाद सर. ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.